द्रौपदीने धावा केला आणि भगवान आले पळत पळत. द्रौपदी मला का बोलवलं, मी जेवायला बसलो होतो, मला जेव घाला बघ. द्रौपदी म्हणजे इथं काही नाही म्हणून तुला बोलवून, तू पण दुष्काळात 13वा महिना. अगोदर मला खाऊ घाल, नंतर समस्या सांग. द्रौपदीला खाऊ घाललं काहीच नाही, असं कसं काय. थाळी पालथी मारली, त्या थाळीला एक भारीचं पान लटकलेलं होतं. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीसी. ते पान भगवंतांनी खाल्लं आणि तिथं दुर्वासा आपोआप तृप्त झाला. जेव्हा संकटाला हात मागे धावून आलास. धर्मराज द्यूत खेळले, द्यूतामध्ये सर्व हरण झालं, द्रौपदीला टवावर लावलं आणि भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढू लागला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य खाली मान घालून बसलेले होते. कोणी आता आपलं रक्षण करणार नाही. अशा वेळेला द्रौपदीने भगवंताचा धावा केला. हे गुंतलासी द्वारकेच्या या वेळका सकयाला. दीनानाथ वृद्ध सांभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम Thank you.
चंद्रासे हाक मारली, धावून आलास. जेव्हा जेव्हा संकट आली हाक मारली तो धावून आलास. आज पांडव विजयी झाले आणि तू आता आम्हाला सोडून चाललाय. असं सुख आम्हाला नको आहे. ज्या सुखात तू निघून जातो ते सुख आम्हाला नको आहे. ज्या दुःखात तू धावून येतोस ते दुःख आम्हाला हवंय. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरं विष्णु संपद नारायण स्मृति. नमो अकिंचन वित्ताय निवृत्ति गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. संकट आले तू धावून येतोस. तू दिनाचा धन आहेस. सुरदास महाराज सुंदर वर्णन दिनाचं दुःख हरण करण्याचे दिनाचं दुःख हरण करा. कोणाकोणाचं दुःख हरण केलं. अजामेळ गीत याद अजामेळ गीत अजामेळ गीत याद इनमें कहो कौन सा. अजामेळाचा उद्धार केला. गीत म्हणजे जटायूचा उद्धार केला. व्याध म्हणजे जरायाचा उद्धार केला. नवे नवे गणिकाचा उद्धार केला. वेश्या गणिकाते सत्यलोकाने पंछी को पग पढ़ात पंछी को पग पढ़ात गणिका सीतान गुणिनाथ हरुरे. ज्या गणिकेने पक्षाला म्हणजे पोपटाला राघव राघव म्हणता म्हणता शिकवलं तिचा तो उद्धार केला. तो दिनाचं दुःख हरण करणार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट आले तेव्हा तो धावून आलास. म्हणून मला दुःख दे विपदः संतुना शाश्वत तत्र तत्र जगद्गुरुं भवतो दर्शनं यस्य भवतो दर्शनं. विपद दुःख मग कोणी दुःख मागत नाही कसं आहे म्हणा. आणि कोणतीही दुःख का मागितलं. दुःखात तुझं स्मरण होतं, तुझं ध्यान होतं, तुझं चिंतन होतं आणि तू धावून येतोस आणि तू धावून आला म्हणजे सुख होतं. याचा अर्थ दुःख सुखाकरिता मागितलं, दुःखाकरिता नाही मागितलं. म्हणजे कोणतेच्या दुःख मागण्यात देखील सुखाची अपेक्षा. प्रत्येक
प्रत्येक मनुष्य सुखाची इच्छा करतो, दुःखाची कोणी करेल. कारण सुख जीवाचा स्थायी भाव आहे, सुख जीवाचा मूळ स्वभाव आहे. दुःख आगंतुक आलंय म्हणून दुःख जावं वाटतं, सुख राहावं वाटतं. जे स्वरूपकाळ आहे ते राहावं वाटतं, जे आगंतुक आलंय ते जावं वाटतं. मी उदाहरण सांगेल, लक्ष देण्याकडे. नाथ महाराज सांगतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. आणि स्वतःचा मुलगा किती वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो. मुलगा घरात राहावा वाटतो, चुकीचा वागतो तरी घरात राहावा वाटतो. पाहुणा चांगला आहे तरी जावा वाटतो, कारण पाहुणा बाहेरून आलाय म्हणून जावा वाटतो, मुलगा घरातला आहे म्हणून राहावा वाटतो. एक पाहुणा गेला एका माणसाकडून, महिना झाला तरी पाहुणा जायलाच तयार नाही. खेड्यामध्ये धकून जातं, शहरात धकत नाही. नोकरीला म्हणजे पगार मोजका असतो, घर भाड, लाईट बिल, पाणी बिल, किराण्याचा खर्च, हे सगळं बजेट नसतं त्याचं. आणि त्याचा बजेट नसतं तर मग होतो खर्च बाजारी. काही लोकांचा अजिबात आला पगार की पिऊन संपून मोकळे. पहिला आठवडा म्हणजे गोल्डन वीक, दुसरा आठवडा सिल्वर वीक, तिसरा आठवडा कॉपर वीक, आणि चौथ्या आठवड्याला पाहुण्याला चहाला पत्तीला पैसे नाही, पत्न पेपर वीक. रद्दी विकून चहा पत्ती आणतो. पण जे हिशोबी लोक असतात त्यांचा हिशोब असतो, पगार किती, खर्च कसा असला पाहिजे. आणि मध्येच एखादा पाहुणा आला तो जर महिनाभर राहिला, त्यांचं बजेट बिघडतं ना. महिना झाला पाहुणा जायला तयार नाही, दोघांनी युक्ती योजली काहीतरी केलं पाहिजे म्हणून. दुसऱ्या दिवशी सायंकाळी हा जेव्हा ड्युटीवरून घरी आला, कपाट उघडलं, पत्नीला विचारले, कपाटामध्ये काल मी 2 लाख रुपये ठेवले, कुठे पैसे? पत्नी म्हणे, मला काय तुम्ही ढोल तुम्हीच पहा, काय बाहेरच्या लोक आले का, कुठे गेले म्हणे पैसे? आलं मोठ्या मोठायला, हातात काठी गेले, बदलायला सुरुवात केली पत्नी. तिने अगोदरच भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवली. दोघांचा ठरून प्रोग्राम होता. तिने पाठीला उशी बांधून ठेवली, हा काठीन धोकतो जाईल, सांग कुठे गेले पैसे? हा लागला धोकायला, ते लागली रडायला. पाहुण्याला वाटलं घरात आपणच होतो, आपलं नाव येतं का? इकडे पाहुण्याने बॅग भरली, यांचं भांडण चालू, तो पण पाहुण्याने गेलेलं बरं. भांडण संपलं की आपल्याला भोगी येत नाही. त्याला पाहुणा निघाला घराच्या बाहेर, आणि पाहुणा जेव्हा घराच्या बाहेर निघाला, हिने खिडकीतून पाहिलं. ही लागली मोठ्या मोठ्याने हसायला. हे म्हणजे अहो मी काय खरोखर रडत होते का, मी रडण्याचं सोंग केलं. हा मला मी काय खरोखर मारित होतो का, मी मारण्याचं सोंगच केलं. पण प्लॅन कसा सक्सेस झाला म्हणजे. पण दोघांची चर्चा खिडकीतून पाहुण्याने ऐकली ना. पाहुणा परत घरात येऊन उभा राहिला, मी काय खरोखर गेलो का, मी जाण्याचं सोंगच केलं. काही लोकांचे चिवट असतात महाराज. नाथ महाराज सांगतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावं वाटतो, करतो बाहेरून आलाय. तर दुःख जावं वाटतं, दुःख बाहेरून आलंय, सुख राहावं वाटतं. सुख हा जीवाचा खरा स्वभाव आहे, आणि म्हणून सुखाची इच्छा प्रत्येक जण करतो. तुकोबाराय सांगतात, सुख हवे का? कुठे सुख? सुखरूपाईसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सांगात. सर्व सुखाचे आदर बाप रखमादेवीवर, सर्व सुखाचे आदर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आदर जने म्हणे शारंगर. असा असणारा सुखाचा आदर भगवान परमात्मा. त्या परमात्म्याला तुम्ही आपलं सकरा, त्याशिवाय सुख मिळू शकत नाही. प्रथम चरणामध्ये पाहायला मिळणार. आपण विष्णू सहस्रनाम पाहतो, विष्णू सहस्रनाम, शिव सहस्रनाम, देवी सहस्रनाम, गणेश सहस्रनाम. सहस्रनाम सुद्धा एका देवतेचे 1000 नाव आहे. विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूचे 1000 नाव आहे. शिव सहस्रनामामध्ये भगवान शिवाचे सहस्रनाम आहे. देवी सहस्रनामामध्ये देवीचे सहस्रनाम आहे. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाहीये.
कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असावा. आपण म्हणतो तो माणूस उच्च कोटीचा आहे, तो माणूस उच्च कोटीचा म्हणजे काय झाले, करोड लोक आहे का? नाही, एकाच माणसाला म्हटलं, एकाच माणसाच्या ठिकाणी कोटी शब्द वापरला, याचा अर्थ येतात कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असावा. शास्त्रामध्ये देवतांचे 33 प्रकार सांगितलेले आहेत आणि मग एका एका देवताचे अनेक अवतार आहेत. जसे भगवान विष्णूचे अनेक अवतार पाहायला मिळतील, भगवान शिवाचे अनेक अवतार पाहायला मिळतील, गणपतीचे अनेक अवतार पाहायला मिळतील, देवीचे अनेक अवतार पाहायला मिळतील. पण शास्त्रामध्ये मुख्य 5 देवता सांगितले, कारण देवपूजा करीत असताना या 5 देवतांची स्थापना केली होती. प्रमुख पंचायतन देवताभ्यो नमः. या प्रमुख पंचायतन देवतांमध्ये आहे गणेश, विष्णू, शिव, देवी आणि सूर्य. या मुख्य 5 देवतांचं पूजन केलं जातं. असे प्रकार 33 सांगितले आणि इतर जे पाहायला मिळतात ते यांचे अवतार असतात आणि म्हणून 33 कोटी नाही आहे. आणि म्हणजे हातात घातलं ते कळय, बोटात घातले ते आणखी, गळ्यात घातले लॉकेट आहे, त्याच्यामध्ये सोनच आहे. औपाधिक भेदामुळे नावं बदलली. एक मनुष्य, एक गणपती होता सोन्याचा, पैशाची अडचण होती आणि उंदीर पण होता, दोन्ही सोन्याचे. गेलं सोनाला, सोनाला पहिल्यानंतर सोनाला वजन केलं, वजन केल्यानंतर गणपतीचं जेवढं वजन भरलं तेवढं उंदराचंही भरलं. मग याची किंमत विचारली, गणपतीची किंमत किती म्हणजे 5 लाख, उंदराची किंमत किती म्हणजे 5 लाख. म्हणजे असं कसं काय, गणपती 30 किंमत, उंदराची 30 किंमत, म्हणजे असं कसं काय? तो सोनार म्हणला, तुला गणपती उंदीर दिसते, मला फक्त सोनं दिसतं. सृष्टी आहे प्रत्येकाची. इथं डॉक्टर फक्त पेशंट दिसतील, याच्यात कोण कोण पेशंट आहेत, कोणी पुढे फक्त वोटिंग दिसेल. दृष्टी सोनाराला सांगितलं, माझ्याजवळ उंदराला किंमत नाही, गणपतीला किंमत नाही, माझ्याजवळची किंमत आहे ते सोन्याला. आकाराला महत्व नाहीये, त्या सोन्याचा आकार गणपती सारखा म्हणून त्याला तो गणपती म्हणतोय, आकार उंदरासारखा त्याला उंदीर म्हणतोय. परंतु या ठिकाणी उंदीर आहे का गणपती हे महत्वाचं नाही, सोनं महत्वाचं आहे. तसं शिव असेल, विष्णू असेल, गणपती असेल, देवी असेल, आणखी कोणतं रूप असेल, एकाच ईश्वराची ही रूप आहेत. तसे एकाच सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात त्याप्रमाणे. आणि म्हणून परमात्मा तर एक आहे. मग मला सांगतात, आपुला तो एक देव करून घ्या, पण तो एक कोणता नाही का? काही आपणच तयार करतो. शिळा तांब्याचं बाऊलं केलं, या जनाशी लागलं वेळ लागलं म्हणजे या लोकांना. या ठिकाणी माननीय आमदार प्राध्यापक बोलणारे सर आपल्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता उपस्थित झालेले आहेत. ग्रामस्थांच्या वतीनं, बैरक परिवाराच्या वतीनं आपल्याला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि ज्या मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत तो मंडपही त्यांनी आपल्या आमदारीतून आपल्याला दिलेला आहे. म्हणून पावसा पाण्याच्या या ठिकाणी निवारा म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर हा निवारा आपल्याला जो मिळाला
त्याबद्दलही आमदार साहेबांना धन्यवाद. नाथ महाराज सांगतात, शिळा ताब्याचं बावलं केलं पाक मांडवी म्हणजे जमीन वस्त्राचा म्हणाईल ते नाव या जगाचे लागलं ते या मनाचे लागलं ते काहीतरी दगडाचं तांब्याचं बावलं केलं, पाटावर ठेवलं, दिलं नाव ठेवलं, झालं देव. त्याला नमस्कार, देवा मला मुलगा होते. देव काय तरी दगडाच्या देवा बघावा नवस बाईड कथेचे नवसे कन्या पुत्र होती तरी का नवसे कन्यापुत्र होते तरी का तरणे लागे पती. तोबाला सांगतात, नवसानेच जर मुलं बाळ होत असतील तर पती नवरा करायची काय गरज आहे? घ्यायला दगडाला मुलं घाला मुलं, असं होत नसतं. कुठेही दगडाला शेंदूर लावता म्हणजे देव झाला का? शेंदरी हेंद्रे देवते कोण पूजिती भूते घेते आपल्या पोटाच्या रडते मागते त्यावर एकाने एक देवीची पूजा केली. गावाच्या बाहेर एक मोठ्यावर शेंदूर लावलेले म्हणजे देवी बोलते. देवी लवकर पसंत नाही, काही तर भक्त भेटत नाही, भेटल्या जाईल नाही. देवी पसंत नाही. देवी विचार काय पाहिजे भक्ता? हे आई आपली कृपा असू द्या, आपला आशीर्वाद पाहिजे. देवी म्हणजे कसा असतो, ती होती अवधसा. आता अवधसीची कृपा म्हणजे बंगलाच कोसळला, डाळिंबाची बाजू जुळून गेली, वीर कोरडी. पण अवधसीची कृपा म्हटलं कोणाची पूजा काही कोणाच्या मागे लागून काही कसं काय कोणा मागे लागतं, कोण कोंबडं काप बकरं काप काय काय कापतात, काही माणसं सुद्धा कापायला कमी करीत नाही. याला देव म्हणतात का? आपणच तयार केलेले देव कसे?